नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अंकुर रल्हन आहे. आजच्या ह्या जॉईंट हेल्थ आणि पेन रिलीफ सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे. आजकाल खूप लोकांना नी पेन, बॅक पेन आणि शोल्डर पेन या प्रॉब्लेम फेस करायला लागलेल्या आहेत, राईट? हा प्रॉब्लेम फक्त वयस्क झाल्यावर येते असा नाही. यंग लोकांना पण लाईफस्टाईल, कम फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि स्ट्रेसमुळे हा प्रॉब्लेम वाढतोय. म्हणून आजचा सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपल्यासोबत आहेत एक व्हेरी एक्सपिरियन्स पर्सन, मिसेस गीता शिंदे. गीता मॅमला हेल्थ आणि लाईफस्टाईल फील्डमध्ये गुड एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या फोकस नेहमीच सिम्पल प्रॅक्टिकल सोल्युशन्सवर असतो. आज गीता मॅम आपल्याला सांगणार आहेत जॉईंट पेन काय येते, पेन कसा कमी करता येतो आणि डेली लाईफमध्ये स्मॉल चेंजेस कसे युजफुल आहेत. हा सगळं इझी लँग्वेजमध्ये आणि प्रॅक्टिकल वेमध्ये समजणार आहेत. सो विदाउट टेकिंग मोर टाइम, मी गीता मॅमला इन्व्हाइट करतो की त्यांच्या सेशन स्टार्ट करावा. गीता मॅम, वेलकम. स्टेज इज युअर्स. तुम्ही अनम्यूट करा. धन्यवाद धन्यवाद अंकुरजी. नमस्कार. माझं नाव गीता शिंदे. आता जसं सरांनी सांगितलं ना की आजकाल लहान वयात आणि मोठ्या वयात कोणालाही जॉईंट हेल्थचा खूप खूप प्रॉब्लेम आहे, होत असतो. आणि आपण खूप साऱ्या गोष्टी असतात ना की आपल्याला माहित असतात किंवा आपण वाचतो, ऐकतो, बघत असतो टीव्हीवर वगैरे, पण त्या आपण प्रत्यक्षात आणत नाही किंवा काही कारण असतात आपण ते फॉलो करू शकत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि म्हणून आज आम्ही हा विषय निवडलाय की आपल्या सांध्यांचं आरोग्य आपण टिकवण्यासाठी काय करू शकतो आणि जो त्रास आपल्याला होतो सांधेदुखीमुळे त्यासाठी आपण काही साधे उपाय कसे करू शकतो या विषयावर मी पुढील काही 40 ते 45 मिनिट बोलणार आहे. त्याआधी मी माझा स्वतःचा परिचय देते. मी गीता सचिन शिंदे. मी एक न्यूट्रिशन कोच आहे आणि आरोग्यवेव कम्युनिटीची को फाउंडर आहे. आरोग्यवेव आणि दी वेलनेस विला या दोन ऑनलाईन कम्युनिटीज आहेत, त्या हेल्थ सेमिनार अरेंज करत असतात. दर आठवड्याला एक असे हेल्थ सेमिनार वेगवेगळ्या विषयांवर अरेंज करत असतात. आणि मला खूप भाग्यशाली समजते की या कम्युनिटी सोबत मी काम करते, खूप काही शिकते. आणि आमचा मुख्य हेतू हा असतो की जास्तीत जास्त लोकांना आरोग्य विषयक योग्य ती माहिती देऊन शिक्षित करणं आणि आरोग्य विषयक जनजागृती करणं, हा आमचा मुख्य हेतू आहे कम्युनिटीचा. आता आपण बघूया आजचा आपला जो विषय आहे, सांध्यांचे आरोग्य आणि वेदना निवारण. बरोबर, आपल्यासाठी सांधे खूप महत्वाचे आहेत. बरोबर ना? आपण जे काही रोजच्या हालचाली करतो, चालणे, बसणे, वाकणे, फिरणे, धावणे, ज्या काही हालचाली आपल्या शरीराच्या घडतात, त्या सर्व हालचाली फक्त आणि फक्त सांध्यांमुळेच शक्य आहेत. पुढे मग त्याआधी आपण जाणून घेऊया सांधा म्हणजे काय. बरोबर ना? तर जेव्हा आपल्या शरीरातील दोन हाडे जिथे जोडली जातात, तुम्हाला चित्रात दिसत असेल, बरोबर? दोन हाडे जिथे जोडली जातात त्याला आपण म्हणतो सांधा. सांधा म्हणजे सांधणे. सांधणे आपण शुद्ध मराठीत बोलतो ना, जोडणे. बरोबर? मग जिथे दोन हाडे जोडली जातात ते आपण काय म्हणतो, त्या जागेला सांधा असे म्हणतो. जसं आपण लक्षात घेतलं, आपलं मनगट आहे, कोपर आहे, खांदा आहे, ढोपर आहे, हो की नाही? आपल्या या गोष्टी लक्षात येतात. मग आता सांध्याची जी अरेंजमेंट असते ना, ती कशी असते तर बघा, की दोन हाडं, जसं आपण आपल्या कोपराचा किंवा खांद्याचा कुठलाही एक असा डोळ्यासमोर आपण आणला तर आपल्या लक्षात येतं, जिथे ही दोन हाडं सुरू होतात तिथे एक असा उशीसारखं मऊ एक आवरण असतं, ज्याला कार्टिलेज म्हणतात. बरोबर? तुम्हाला जर चित्रात दिसत असेल तर हे जे कार्टिलेज असतं ते आपल्या हाडांना घट्ट असं चिकटलेलं असतं. बरोबर? आणि त्याच्यामध्ये जे असतं ना ते आहे सिनोवियल फ्लुइड, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना वंगण, तेलाचं काम करतं. जसं आपण एखादं कोणतंही उपकरण आपल्या घरात असतं ना,
लोखंडी असेल किंवा कुठलंही, तर ते चांगलं स्मूथपणे चालण्यासाठी आपण त्यात वंगण घालतो किंवा कोणतीही मशीन असेल, बरोबर ना? तसंच आपल्या या दोन सांधे व्यवस्थित काम करावे म्हणून त्याच्यामध्ये वंगणाचं काम करतं हे फ्लुइड, बरोबर? आणि हा जो कार्टिलेज आहे, मऊ गादीसारखा एक असा पातळ आवरण असतं आणि त्यामुळे काय होतं, तर आपल्या सांध्यांची किंवा आपल्या हाडांची हालचाल व्यवस्थित होते, ते एकमेकाला घासत नाहीत, बरोबर? आता हे जे कार्टिलेज आहे ना हाडांना चिकटलेलं, तर यांना हाडामधून येणारा जो रक्तपुरवठा आहे तो या कार्टिलेजचं पोषण करतो, बरोबर? आणि जोपर्यंत हा रक्तपुरवठा व्यवस्थित होत असतो तोपर्यंत हे कार्टिलेज व्यवस्थित काम करत असतं, आपल्या जी हाडांची हालचाल असते सांध्यांची ती व्यवस्थित होत असते, बरोबर? आणि काही कालांतराने जसं म्हणतो ना वय वाढत जातं तसं आपण म्हणतो हाडांची झीज होते, हो ना? मग तसंच स्त्रियांमध्ये मोस्टली आपण जर बघितलं ना तर त्यांची मासिक पाळी गेली 50शी नंतर किंवा बहुधा काय होतं, खूप साऱ्या स्त्रियांची पिशवी काढून टाकली जाते, गर्भपिशवी. मग अशा वेळी काय होतं, तर इस्ट्रोजन नावाचा हार्मोन आहे, हे एक सेक्स हार्मोन आहे, जो काय करत असतो आपल्या शरीरात, तर स्त्रियांची मासिक पाळी नियमित येणं, गर्भपिशवीची आतली जी बाजू आहे ती व्यवस्थित मेंटेन ठेवणं किंवा त्याच्या ज्या भिंती आहेत त्या मजबूत ठेवणं, तसंच आपल्या हाडांचं आरोग्य राखणं, अशी बरीच कामं आहेत ती एस्ट्रोजन हार्मोन करत असतं. आणि जेव्हा स्त्रियांची मासिक पाळी बंद होते 50शी नंतर किंवा एखाद्या स्त्रीची पिशवी काढली जाते, त्यावेळी या इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण शरीरामध्ये कमी होतं आणि मग त्यामुळे काय होतं, हाडांना जो मिळणारा रक्त पुरवठा आहे तो काही अंशी कमी होत जातो आणि मग त्यामुळे रक्तपुरवठा कमी झाला की आपलं हे जे कार्टिलेज आहे, हाडांवर जे घट्ट आवरण आहे, ते काय होतं, हळूहळू झिजायला लागतं, बरोबर ना? आणि मग त्याची हळूहळू जशी झीज होत जाते तसं आपण बोलतो ना की हाडं कमकुवत होत चालली आहेत, असं म्हणत जातो, बरोबर? पुढे नेक्स्ट. आणि मग जसं आपण बोललोत ना की सांधा म्हणजे काय, मग सांध्याचे प्रकार गुडगा, कंबर, खांदा, कोपर, मनगट, मणक्यांचे सांधे, आपल्या शरीरात जिथे जिथे हालचाल होते किंवा शरीराचा जो अवयव आपण सहजरित्या फिरवू शकतो, जसं आपली मान आहे आपण सहजरित्या फिरवू शकतो, बरोबर ना? कंबर आहे, खांदा आहे, कोपर, मनगट, मणक्यांचे सांधे आहेत. आपण एक छोटस उदाहरण घेतलं ना, जसं म्हणतात ना बेडूक, बेडकाला मान नसते, हो ना? त्यामुळे बेडूक आपल्यासारखी मान इकडे तिकडे अजिबात हलवू शकत नाही, तर त्याला जर मागे फिरायचं असेल तर उडी मारून मागे फिरावं लागतं, राईट? मग आपल्या आयुष्यात या सांध्यांचं किती फार मोठं महत्व आहे ना, बसल्या जागी आपण आपली मान फिरवू शकतो, हात फिरवू शकतो, बरोबर? पुढे नेक्स्ट. मग जसं मी सांगितलं की सांध्यांची रचना सांगितली, बरोबर ना? कार्टिलेजची काय भूमिका आहे, मग सांधेदुखी म्हणजे काय, बरोबर? सांधेदुखी कशाला म्हणतात, तर जेव्हा जेव्हा आपल्याला हालचाल करायला त्रास जाणवतो त्याला आपण सांधेदुखी म्हणतो सर्वसाधारणपणे. पण हालचाल करायला त्रास का होतो किंवा ही सांधेदुखी का होती, तर मी सांगितलं आपली जी सांध्यांची रचना आहे, सांध्याला जसं मी सांगितलं की नाही कार्टिलेज, त्याला जसं जसं रक्तपुरवठा कमी होऊ लागतो तशी त्याची झीज होऊ लागते आणि त्याची झीज व्हायला लागली की आपली दोन हाडं एकमेकाला घासू लागतात आणि त्या घर्षणामुळे वेदना सुरू होतात, त्यालाच आपण सांधेदुखी म्हणतो. नेक्स्ट. मग काही सांध्यांचे सामान्य विकार आहेत, जसं की ऑस्टिओ आर्थरायटिस, म्हणजे हा आहे सांध्यांची झीज होते या आजारामध्ये, बरोबर ना? त्यानंतर दुसरा आहे रुमेटॉइड आर्थरायटिस, हा ऑटो इम्युन प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपल्या शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती आहे तीच आपल्या शरीरावर किंवा आपल्या सांध्यांवर हल्ला करते. तिसरा आहे गाऊट. गाऊट आहे जो युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये वाढतं त्यामुळे होणारा हा संधिवात आहे, बरोबर? फ्रोझन शोल्डर, बॅक अँड नी पेन, असे हे काही कॉमन विकार आहेत, जे म्हणतात ना की समाजात किंवा आपल्या पाहण्यामध्ये जास्तीत जास्त, तसं काढलं तर सांध्यांचे जे आजार आहेत ते खूप आहेत, पण हे आपण काही कॉमन आहेत त्यांच्याविषयी पुढे
माहिती घेऊया. नेक्स्ट. तर पहिला आहे ऑस्टिओ आर्थरायटिस. बरोबर. मग ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्या सांध्यांची झीज होते. जसं की आपण आधी सांगितलं, कार्टिलेज आहे ती गादी खराब झाल्याने हळूहळू खराब होतो आणि मग हा जो आजार आहे ना तो वयानुसार, जसं आपण बोलतो की नाही की नाही आता माझं वय झालंय तर आता सांधे दुखणारच वगैरे, असं काही नाही. पण काही अंशी काढलं तर हो, वयानुसार सुद्धा होतो. कार्टिलेज हळूहळू खराब होतं, त्यानंतर वयानुसार त्रास तो वाढू लागतो. त्यानंतर आणखी काय कारण आहेत याची, तर आपलं वजन, आपले जे म्हणतात ना शरीराचं जेवढं वजन वाढतं तेवढं आपल्या सांध्यांवर भार पडतो. आणि हा सुद्धा एक हे सुद्धा कारण होऊ शकतं आपल्या सांधेदुखीचं. त्यानंतर चुकीची जीवनशैली. खूपदा आपण आजची आपली जी लाईफस्टाईल असते ना, की माणसं आपण कोणीही कुठेही काही जायचं म्हटलं किंवा तर प्रत्येक जणाच्या तोंडात एकच शब्द असतो की अरे मला वेळच नाहीये. एवढं बिझी शेड्यूल असतं प्रत्येकाचं. आणि आपली जीवनशैली जी आहे ना, म्हणजे खाण्यापासून आपण जर सुरुवात केली तर खूपदा प्रत्येक जण घरचा टिफिन नेतोच असं नाही. खूपदा आपल्या कामांमध्ये लोक एवढी व्यस्त असतात की जे मिळेल ते, भूक लागली खाल्लं, प्रश्न मिटला आणि पुन्हा आपल्या कामाला लागलो. अशी आपली लाईफस्टाईल झाली. खूप बिझी शेड्यूल असतं प्रत्येकाचं. आणि मग त्यामुळे सुद्धा चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा आपल्याला आर्थरायटिस होऊ शकतो. तसंच समजा आपल्या सांध्यांना कोणत्याही म्हणा, पायाच्या असेल, घुटण्याच्या असेल किंवा कोपर, खांदा कुठेही जर एखादा म्हणतात ना जुनी इजा झाली असेल किंवा एखादं ऑपरेशन झालं असेल तर सुद्धा तिथे जास्त काय होतं, त्या सांध्याची झीज होते आणि तो खराब होऊ लागतो. मग आता जसं आपण सतत चालणं किंवा उभं राहणं या काही गोष्टी आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने करत असू तरी सुद्धा सांध्यांची झीज होते. मग यांची आपल्याला काही लक्षणं असतात की बाबा मला सांध्यांची झीज होते ही कशी कळेल. बरोबर. मग ह्याची लक्षणं काय, तर मला रोजच्या जीवनात जर मी हालचाली करते, खांदावर होत नाहीये किंवा काहीही हालचाल मी करते शरीराची तर वेदना होत आहेत, मणक्यामध्ये म्हणा, कमरेमध्ये म्हणा किंवा कुठेही. बरोबर. शरीर सकाळी उठलं की खूप जडत्व वाटतं, उठण्याची इच्छा होत नाही, जडपणा शरीरात जाणवतो, गुडघा दुखतो, कंबर दुखते किंवा मणका दुखतो, असं वाटतं की उठूच नये, असं होतं. बरोबर. मग याच्यासाठी आपण उपाययोजना काय करू शकतो, तर सगळ्यात पहिली उपाययोजना आहे म्हणजे आपलं वजन कमी करणं. बरोबर. त्यानंतर दुसरी आहे रेग्युलर एक्सरसाइज. कसंही करून आपल्याला थोडा का होईना तुम्हाला जमेल तसा वेळ ऍडजस्ट करून आपल्याला व्यायाम करायचा आहे. त्यानंतर तिसरं आहे आपण एकतर याच्यासाठी फिजिओथेरपी करू शकतो. त्यानंतर चौथं कारण असं पण असू शकतं की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं किंवा व्हायटॅमिन डीचं प्रमाण खूपच कमी आहे, म्हणून आपल्याला हा आजार किंवा आपल्या सांध्यांची झीज होत आहे. नेक्स्ट. दुसरा आहे रुमेटॉइड आर्थरायटिस. रुमेटॉइड म्हणजे काय, तर यालाच आपण म्हणतो संधिवात. आता मी संधिवात म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की खूप लोकांना, लोक बोलतात अरे मला खूप वाताचा प्रॉब्लेम आहे, मला हे जमत नाही, जे काही वातट अन्न आहे ते मी खात नाही. खूप लोकांच्या तोंडी आपण ऐकतो ना. मग हाच आहे संधिवात. बरोबर. मग संधिवात हा काय आहे, तर हा एक ऑटो इम्युन म्हणजे आपला आपलं जे शरीर आहे, आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ती चुकून काय करते, स्वतःच्याच सांध्यांवर हल्ला करते आणि त्याने मग आपले सांधे झिजू लागतात. मग याची लक्षणं कोणती आहेत, तर सकाळी सकाळी आपण उठतो तर शरीर पूर्ण असं कडक वाटणे, असं वाटणे की मला उठवतच नाहीये, खूप जड झालंय शरीर, असं सांधे एकदम कडक ताठरल्यासारखे वाटतात. हात आपले मनगट आहे ते किंवा गुडघे, पायांची जी बोटे असतात ती बोटे खूप दुखतात, त्यांच्यामध्ये सूज पण येते बऱ्याच अंशी. आणि मग अशा प्रकारे ही सांधेदुखी सुरू होते. बरोबर. थकवा येतो, खूप सारी अशक्तपणा वाटतो. मग याची कारणं काय आहेत, तर रोगप्रतिकार शक्ती जी आपली आहे ती बिघडते किंवा खूप कमी होते, त्यामुळे आपल्याला हा संधिवात होतो. दुसरी गोष्ट अनुवंशिकता. जर आई वडील किंवा आपल्या आजी आजोबा घरात कोणाला जर हा असेल आजार तर एखाद अंशी हा अनुवंशिक सुद्धा आहे. तसंच हार्मोनल बदल, जसं आपण बोललो ना, विशेषतः स्त्रियांमध्ये मासिक पाळी गेल्यावरती हाडांची झीज होणं सुरू होते. त्यानंतर
कधी कधी आपण बोलतो ना की थोडं थोडं दुखतंय, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. साधारणतः स्त्रिया, आपल्याला घरचं काम असतं, जॉब असतो, खूप सारं म्हणतात ना कामं त्यांना करायची असतात, आणि त्यामध्ये कुठेतरी त्यांचं असं होतं की त्यांना स्वतःकडे वेळच नसतो किंवा स्वतःसाठी वेळच भेटत नाही. आणि मग अशामुळे काय होतं, जर वेळेत आपण उपाय नाही केले तर कधी कधी या आजारामध्ये आपले सांधे वाकडे सुद्धा होतात. बोलतात ना, हातापायाची बोटे अशी वाकडी सुद्धा होतात. आणि म्हणून जसं आपण बोलतो संधिवातामध्ये वात म्हणजे वाताचा त्रास असतो काहींना, पण वात वातामुळेच हे होतं असं नाही, तर त्याला बरीच कारणे आहेत. जसं आयुर्वेदामध्ये संधिवाताला आमवात असंही म्हणतात. आयुर्वेदामध्ये संधिवात जो आहे त्याला आमवात. आम म्हणजे काय, तर आपल्याला पचन न झालेलं जे अन्न आहे किंवा जे अन्न घटक आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती आपली बिघडते किंवा कमी होते, आणि त्याचा आपल्या शरीराला, हाडांना खूप सारा त्रास होतो. जसं मी सांगितलं की नाही की संधिवात आहेच, परंतु वात दोषाबरोबर आमवात, म्हणजे आपण जे अन्न खातो, आपली जर रोगप्रतिकार शक्ती चांगली नाही, आपलं डायजेशन चांगलं नाही, जे खाल्लेलं अन्न आपण योग्य वेळेवर खात नसू, किंवा अन्नाचं प्रमाण कधी कधी म्हणतात ना खूप खाणं वगैरे, त्यामुळे आपल्याला डायजेस्ट होत नाही किंवा जीर्ण होत नाही, अजीर्ण होतं खूपदा आपल्याला अन्न. अशा वेळी सुद्धा संधिवात बळावतो. आणि मग अशामुळे जास्त काय होतं, तर जेव्हा संधिवात आणि आमवात या दोघांचेही प्रमाण वाढतं ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज यायला सुरुवात होते कुठेतरी, आणि शरीराचे जिथे जिथे सांधे आहेत त्या सांध्यांना सूज धरू लागते, आणि तिथे जळजळ किंवा दाह होऊ लागतो, आणि त्यामुळे आपल्याला हालचाल करणं खूपच कठीण होऊन जातं अशा वेळी. आणि मग संधिवाताचा जो त्रास आहे मुख्यत्व, तर मग यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर वेळेवर योग्य वेळी जर तुम्हाला वाटतंय की माझे सांधे व्यवस्थित हालचाल करत नाही आहेत किंवा माझं पोट सारखं बिघडतंय, बरोबर ना, तेव्हा आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य ते औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे. तसंच नियमित हलका व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये फार आणि फार महत्वाची जी गोष्ट आहे ना, ती म्हणजे आपला संतुलित आहार. बरोबर, जर काही व्यक्तींना ना अन्न अपचन वारंवार होत असतं, का तर त्यांच्या वेळा कदाचित व्यवस्थित नसतात जेवण खाण्याच्या, त्यामुळे सुद्धा असं होतं. काही काही माणसं खूप उशिरा कामावरून येतात, रात्री उशिरा जेवतात आणि मग लगेच झोपतात. ही सुद्धा एक हे कारण असतं की आपल्याला अपचन होतं, बरोबर. किंवा कधी कधी आपण जे जेवण घेतो ना त्याचं कॉम्बिनेशन चुकीचं असतं. जसं की आपण बोलतो की वाताची माणसं आहेत, ज्यांना वात आहे किंवा संधिवात आहे, तर त्यांनी थंड पदार्थ रात्री खाऊ नयेत, पण काही लोक ते सुद्धा खात असतात, हे सुद्धा कारण होऊ शकतं. आणि म्हणून आपण संतुलित आहार घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्याबरोबर काय, तर ताण कमी ठेवणं, म्हणजे स्ट्रेस खूप कमी घेणं गरजेचं आहे. आणि अशा जर आपण उपाययोजना केल्या तर काही अंशी आपण तो कमी करू शकतो. नेक्स्ट, त्यानंतर आहे पुढचं गाऊट. गाऊट म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढल्यामुळे होणारा संधिवाताचा प्रकार आहे हा. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल ना, युरिक ऍसिड, युरिक ऍसिड. मग हे युरिक ऍसिड काय आहे, तर युरिक ऍसिड हा आपल्या शरीरातला असा पदार्थ आहे जो बाहेर फेकला जातो आपल्या लघवीतून, युरिन मधून, बरोबर. आणि हा आपल्या रक्तामध्ये आढळतो. मग आता कसा, तर गाऊट जे आहे ते आपण म्हणतो की युरिक ऍसिडमुळे होणारी सांधेदुखी असेही याला आपण म्हणतो, आणि आयुर्वेदात याला वात रक्त असेही म्हणतात. गाऊटला आपण बोलतो ना युरिक ऍसिडमुळे होणारी सांधेदुखी, आणि आयुर्वेदात याला वात रक्त असे म्हणतात, म्हणजे आपल्या रक्तामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढणं, बरोबर. मग वात आणि रक्तदोष वाढल्यामुळे होणारी सांधेदुखी. मग आता ही सांधेदुखी आपण जर पाहिलं इथे चित्रामध्ये, तर लक्षात येईल तिथे आपल्याला दाखवलंय की आपल्या शरीरामध्ये ना एक प्युरिन नावाचं नैसर्गिक रसायन आहे, जे आपल्या शरीरात असतं, आणि आपण जो आहार खातो त्या आहारामधून आपल्या शरीरामध्ये जातं. आणि जेव्हा अन्नाचं विघटन होतं शरीरामध्ये किंवा अन्न पचायला सुरुवात होते, तेव्हा या प्युरिनचं सुद्धा विघटन होतं. आणि याचं विघटन होत असताना आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड तयार होतं. म्हणजे प्युरिनच्या विघटनानंतर युरिक ऍसिड
तयार होतं, बरोबर. आणि मग हे जे युरिक ऍसिड आहे हे आपल्या रक्तात मिसळलं जातं आणि आपल्या किडनी मूत्रपिंडाद्वारे किंवा आपण बोलतो ना किडनीद्वारे ते शरीरातून बाहेर फेकलं जातं. पण काय होतं कधी कधी जेव्हा आपल्या चुकीच्या आहारामुळे आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण जेवढं हवंय त्यापेक्षा कैक पटीने वाढतं आणि ते प्रमाण जास्त झाल्यावरती आपलं मूत्रपिंड जे आहे किंवा आपली जी किडनी आहे ती योग्यरित्या ते युरिक ऍसिड पूर्णपणे शरीरातून बाहेर फेकू शकत नाही किंवा तिला ते शक्य होत नाही. आणि मग असं जेव्हा होतं रक्तातील युरिक ऍसिडचं हे जे वाढलेलं प्रमाण आहे या स्थितीला हायपर युरेसेमिया असे म्हणतात. जर दीर्घकाळ हे प्रमाण असंच राहिलं तर आपल्याला फार मोठ्या आजारांना सामोरं जावं लागतं अशामुळे, जर हे अनियंत्रित झालं युरिक ऍसिडचं प्रमाण तर. आणि मग आपण काय करायचं तर सगळ्यात पहिलं हे जे युरिक ऍसिड आहे त्याचे खूप प्रमाण जेव्हा वाढतं आपल्या रक्तामध्ये तेव्हा त्याचे काही कण असतात लहान लहान ते आपल्या किडनीमध्ये एकत्र जमायला सुरुवात होते, एकत्र साठू लागतात. आणि मग हे जे क्रिस्टल्स किंवा बारीक कण असतात युरिक ऍसिडचे ते एकत्र जमल्यावरती आपल्या किडनीमध्ये आपण बोलतो ना की याला किडनी स्टोन झालाय, बरोबर ना, तो स्टोन होतो. आणि मग आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की एकदा का किडनी स्टोन झाला की किती वेदना होतात, किती त्रास होतो, पोटदुखी, कंबरदुखी, बरेच काही. तसंच हळूहळू मग आपल्याला हृदया संबंधी किंवा किडनी संबंधी इतर आजार सुद्धा होऊ लागतात जर हे क्रिस्टल्स असे जमा होऊ लागले तर, बरोबर. किंवा बऱ्याचदा काय होतं हे क्रिस्टल आपल्या ना सांध्यांच्या मध्ये जमा व्हायला सुरुवात लागते आणि आपल्याला सांधेदुखी सुरू होते. म्हणजे एका युरिक ऍसिडमुळे आपल्याला खूप साऱ्या आजारांचा किंवा दुखण्याचा सामना करावा लागतो. मग ह्या ज्या गाऊटमध्ये हा जो सांधेदुखीचा प्रकार आहे ना याच्यामध्ये काय होतं आपल्या हातापायाच्या बोटांना तीव्र वेदना होतात आणि या वेदना रात्रीच्या वेळी खूप वाढतात, प्रचंड वाढतात. मग अशा वेळी आपल्याला झोप न येणं हा आणखी एक नवीन आजार सुरू होतो, बरोबर. मग यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे तर प्युरिन जास्त असलेले पदार्थ आपण टाळायचे आहेत, बरोबर ना. मग प्युरिन जास्त असलेले पदार्थ कोणते तर मटण, कलेजी आहे, मासे आहेत, डाळी, राजमा, चणा, दारू मेन म्हणजे, बरोबर. आणि प्रोसेसिंग फूड आपल्याला टाळायचं आहे. जसं आपण बोलतो ना की रोजच्या जेवणात काही माणसं असतात त्यांना नॉनव्हेजच खायचं असतं, परंतु नॉनव्हेजचं जे अति प्रमाण आहे ते कुठेतरी कमी करावं लागणार आहे. तेव्हाच आपण युरिक ऍसिडचं आपल्याला बोलतो ना जेवढी गरज आहे तेवढंच आपल्या शरीराला मिळणार आहे. आता खूपदा काय होतं आपण डाळी किंवा राजमा, चणा अशा काही ज्या भाज्या आहेत त्या आपण खातच असतो. परंतु काही लोक असतात ना की त्यांना एक स्पेसिफिक भाजी असते किंवा एखादं मटन, चिकन जसं मी सांगितलं की नाही आम्हाला ते रोजच जेवणात लागतं आणि हेच कारण कुठेतरी असतं की आपल्या शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. मग आपल्याला काय करायचंय तर जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपल्याला एकदम जे म्हणतो ना सात्विक जेवण घेणं अपेक्षित असतं. सात्विक जेवण कोणतं असतं तर साधी रोजच्या आहारात फळं, पालेभाज्या, फळभाज्या, दूध, दही, भात, पोळी असं जे आपलं घरगुती सात्विक जेवण घेतल्याने काही अंशी आपण हा आजार नियंत्रणात आणू शकतो. आणि सर्वात महत्वाचं जे आहे युरिक ऍसिड कमी करण्याचं हे आहे ते काय आहे तर भरपूर पाणी पिणं, बरोबर ना. जेवढं आपण पाणी पितो जास्त जास्त पाणी प्यायले युरिक ऍसिड काय होतं शरीरातलं पातळ होऊ लागतं आणि मग बॉडी आपली जी हायड्रेट ठेवल्याने मूत्रपिंडाचं काम आहे ते एकदम सुरळीत होतं. आपली जी किडनी आहे ती जास्त प्रमाणात जसं शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं तसं किडनी जी आहे ती जास्त प्रमाणात जे विषाक्त पदार्थ असतात ना आपल्या शरीरात ते बाहेर फेकून देते. आणि तसंच जास्त पाण्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचे जे क्रिस्टल आपण म्हणालो लहान लहान कण जमण्याचा धोका आहे तो खूप अंशी कमी होतो, बरोबर. त्यानंतर अजून आपण बघायचं झालं तर पुढचं आहे फ्रोझन शोल्डर, बरोबर. फ्रोझन शोल्डर नेक्स्ट. फ्रोझन शोल्डर आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. खांद्याचा जो आपला आहे की नाही सांधा तो कडक होतो त्यामुळे काय होतं खांद्यात प्रचंड वेदना होतात. खांदा वर करणं, खाली करणं किंवा हालचाल करणं, मागे नेणं याच्यामध्ये खूप सारे अडथळे येतात आणि दुखतो खूप, वेदना पण होतात. आणि मग याची काय कारणं असतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे एखाद्याला जर डायबिटीस असेल
किंवा एखादा आपण बोलतो की नाही लॉंग टाइम इमोबिलायझेशन, म्हणजे एखाद्याच्या हाताला काही दुखापत झाली किंवा ऑपरेशन झालंय तर ते प्लॅस्टर मध्ये ठेवलंय किंवा खूप काळ आपण काही आठवडे किंवा महिनाभर बेड रेस्ट करायला सांगितलंय. मग अशा वेळी काय होतं, आपल्या हातांची हालचाल होत नाही आणि त्यामुळे सुद्धा हे दुखणं खूप वाढतं. किंवा एखादी सर्जरी वगैरे झाली असेल, प्लॅस्टर मध्ये हात असेल तर त्याची आपण सहसा हालचाल करतच नाही, 1-1.5 महिना तसाच राहतो आणि मग त्याच्या साईड इफेक्ट काय होतात तर त्याची हालचाल पूर्ण कमी होते. नेक्स्ट, त्यानंतर पुढचं आहे बॅक पेन, पाठदुखी आपल्याला होते. सहसा आपण बघितलं तर स्त्रियांना पाठदुखी, कंबरदुखी आणि जसं आपण गुडघे म्हटलं, बरोबर. तर पाठदुखीमध्ये काय होतं तर जी आपली चुकीची बसण्याची जर पद्धत असेल, मोस्टली आपल्याला बसायचं कसं असतं, सरळ. दिवसभर तर आपण स्ट्रेट असं बसू शकत नाही, पण बहुधा शक्य होईल तेवढ्या वेळेला आपण काय करायचंय, ताठ बसणं अपेक्षित असतं. पण आपली जी चुकीची पद्धत असते बसण्याची, त्यामुळे सुद्धा पाठदुखी होते. आता पाठदुखीमध्ये काय होतं तर आपले जे मणके आहेत पाठीचे, त्या मणक्यांमध्ये उशांसारखा म्हणजे उशीसारखा एक पातळ डिस्क असते, म्हणजे चकती असते गोल, आणि ती घसरली की काय होतं, जवळच्या ज्या मणक्याच्या नसा आहेत त्यांच्यावरती दाब येतो, त्यालाच आपण स्लिप डिस्क असं म्हणतो, बरोबर. किंवा कधी कधी आपले स्नायू जे आहेत ना ते ताठरतात, अचानकपणे असे कडक जाणवतात, आपल्याला वाटतं अरे आपल्या हाताची किंवा पाठीची थोडी पण हालचाल करायला गेलं तर खूप दुखतंय, बरोबर. त्यानंतर पुअर पोस्चर, म्हणजे खूपदा जसं मी सांगितलं ना, आपली बसण्याची पद्धत खूप चुकीची असते. दिवसभर वाकून काम करणं किंवा आपण दिवसभर, आताची मुलं म्हणा किंवा खूपदा आपणही मोबाईलवरती काम असतं, लॅपटॉपवर काम असतं, त्यामुळे बहुधा असं बघत राहणं मोबाईल किंवा वाकून खूप तास असं वाकून काम करणं, हे सुद्धा असू शकतं की आपली पाठदुखी याने वाढते. तसंच नी पेन, जसं गुडघे दुखीसाठी महत्वाचं पहिलं कारण जे मी सांगितलं, ऑस्टिओ आर्थरायटिस, सांध्यांची झीज होणं. जसं बोलले ना की लिगामेंट इंजुरी जर झाली किंवा ओव्हर यूज, प्रमाणापेक्षा जास्त चालणं, धावणं, याच्यामुळे सुद्धा गुडघ्याची झीज होते. त्यानंतर याच्यावर महत्वाचं काय आहे तर वजन जेव्हा आपलं खूप वाढतं, आपल्या शरीराचा पूर्ण भाग हा आपल्या पायांवर असतो, बरोबर ना, आणि गुडघ्यांवर असतो. मग जेव्हा अतिप्रमाणात वजन वाढतं तेव्हा सुद्धा आपल्याला गुडघेदुखी बळावते. तसंच आपल्या शरीरात जर कॅल्शियमचं, व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला गुडघेदुखी होते, बरोबर. नेक्स्ट, मग आता सांधेदुखीची कारणे, आपण काही आजार बघितले जे बळावलेले आपण पाहतो आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या फॅमिलीमध्ये. मग याची कारणे जी आहेत खूप आहेत. जसं काय, पहिलं आहे एजिंग, वाढतं वय, बरोबर. आता वाढतं वय आपण म्हणालो मोस्टली स्त्रियांमध्ये, त्यांची मासिक पाळी बंद झाल्यावर किंवा पिशवी वगैरे काढली किंवा एखादं ऑपरेशन केलं तर यामुळे काय होतं, त्यांच्या सांध्यांची झीज होणं सुरू होतं. पण जी ही सांध्यांची झीज होत असते, जर आपण वेळीच योग्य तो उपाय केले किंवा योग्य ती उपाययोजना केली तर काही अंशी आपण हे एजिंग असं बोलू शकत नाही. काही आपण उदाहरणं बघतो ना की कितीही वय वाढलेलं असेल तरीही खूप सारी माणसे ऍक्टिव्ह असतात आणि खूप काम करत असतात. आपल्या डोळ्यांसमोर आपण बघतो अशी उदाहरणं. तसंच पुढचं आहे डिहायड्रेशन, जर आपल्या शरीरामध्ये खूप पाण्याचं प्रमाण कमी जात असेल तर होतं. त्यानंतर पुअर न्यूट्रिशन, जर तुमचा आहार योग्य नसेल, जसं मी सांगितलं, एक संतुलित आहार आपल्याला घेणं गरजेचं असतं चांगल्या सांध्यांच्या आयुष्यासाठी, आणि तो जर आहार आपला संतुलित नसेल तर सांधेदुखी होऊ शकते. लॅक ऑफ फिजिशियन ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण अजिबात, काही माणसं बसल्या बसल्या 8-8 आणि 10-10 तास माणसं काम करतात एका जागेवर बसून, म्हणजे त्यांच्या शरीराची हालचालच होत नाही, हे सुद्धा कारण असतं. तसेच जास्त वजन, जेवढं वजन वाढतं तेवढा सांधेदुखीचे कारण सुद्धा वाढतात. पुअर पोस्चर, आपली जी बसण्याची पद्धत आहे, चालण्याची, वाकण्याची, ती जर चुकीची असेल तर सांधेदुखीचे त्रास आपल्याला होतात. इंजुरी और ट्रॉमा, म्हणजे एखादा आपला अपघात किंवा पडणे किंवा मार लागणे, जळणे, अशामुळे शरीराला काही
इजा झाल्या असतील तरी सांधेदुखी होऊ शकते. आणि तसंच आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम डेफिशियन्सी प्रमाण त्यांचं खूप कमी असेल तरी सुद्धा आपल्याला सांधेदुखी होऊ शकते. नेक्स्ट. मग आता आपल्या समाजात आपण बघितलं की सांधेदुखीची खूप सारी कारणं आहेत, बरोबर ना? पण आपल्या समाजात काही चुकीच्या धारणा आहेत. म्हणजे काही माणसं बोलतात ना, की आता माझं वय झालंय, तर आता मला सांधेदुखी ही होणारच. म्हणजे त्यांनी डोक्यात असं ठरवलेलंच आहे, की जसं आपलं वय वाढेल, तशी आपल्याला सांधेदुखी ही होणारच आहे. पण हे खरंच कारण बरोबर आहे का? जसं आपण बघतो ना, काही लहान मुलं आहेत, 10-15 वर्षाची घ्या किंवा 25-30ची घ्या, त्यांना सुद्धा सांधेदुखी होते. मग याचं काय आहे कारण? त्यांचं वय वाढतंय का? नाही. मग ही एक जी धारणा झालेली आहे लोकांची ना, की नाही माझी वयाबरोबर सांधेदुखी वाढते किंवा ती वाढणारच आहे. तर हे कुठेतरी एक चुकीची धारणा लोकांच्या मनात बसलेली आहे. जर आपण मी आधीच म्हटलं, की खूप सारी माणसं बघतो ना, की वयाच्या 70 नंतर सुद्धा खूप ॲक्टिव्ह असतात आणि आपल्या समोर ती उदाहरणं असतात. आणि कधी-कधी आपल्या लक्षात पण येतं, की अरे, एवढं वय होऊन सुद्धा ही माणसं किती छान काम करतायत आणि किती छान वागतायत. त्यामुळे ही धारणा जी आहे चुकीची आहे पूर्णपणे, की वय झालं की सांधेदुखी वाढते. त्यानंतर पेन किलर हाच उपाय. काही माणसं म्हणतात, "अरे, आता मला एवढी त्रास होतोय सांधेदुखीचा, तर पेन किलर शिवाय दुसरा काही उपायच नाहीये." पण खरंच पेन किलर हा एकच उपाय आहे का? जर आपण विचार केला तर पेन किलर जेव्हा आपण घेतो ना, आता साधं आपलं डोकं दुखतंय, आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने एक पेन किलर घेतली, आपण 15 ते 10 ते 15 मिनिटात आपलं डोकं दुखायचं थांबतं. किंवा एखादा शरीराचा कुठलाही अवयव दुखतोय, एक पेन किलर घेतली, पटकन 10 ते 15 मिनिटात आपल्याला बरं वाटतं आणि हां, आता खूप छान वाटतंय. पण काही काळाने आपण जर बघितलं ना, 7 ते 8 तासाने त्या पेन किलरचा असर आहे तो कमी होतो आणि पुन्हा ते दुखणं सुरू होतं. बरोबर ना? म्हणजे पेन किलर हा फक्त एक तात्पुरता उपाय आहे. बरोबर? पुढचा आहे एक्सरसाइज केल्याने पेन वाढतं. काही लोकांचं असं म्हणणं असतं ना, "अरे, एकतर माझे सांधे दुखतायत, आता पुन्हा हा व्यायाम करायचा, त्याने आणखी वाढणार दुखणं." पण खरंच असं आहे का? जर खरंच असं असतं, तर आपण आज जिममध्ये एवढी लोकं बघितलीच नसती, वेड्यासारखी जात असतात ती. बरोबर ना? तर एक्सरसाइज केल्याने दुखणं वाढत नाही. तर जो भाग आपला दुखणं, आता समजा माझा गुडघा दुखतोय, तर गुडघा दुखतोय याच्यावर उपचार मी घेतेय. पण त्या गुडघ्याचे भोवती जे स्नायू आहेत, ज्या नसा आहेत, तर मी योग्य तो व्यायाम केला डॉक्टरांच्या निर्देशनाने हां. स्वतःच्या मनाने आपण काहीही करायचं नाही. जेव्हा आपल्याला दुखणं जास्त असतं, तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या नसा आहेत ना, त्या काय होतात, लवचिक होतात आणि त्या सपोर्ट देतात त्या दुखणाऱ्या भागाला. हा एक फायदा असतो मोठा, जेव्हा आपल्याला सांधेदुखी असते तेव्हा. आणि त्यामुळे एक्सरसाइज करणं, त्यामुळे पेन वाढतो किंवा दुखणं वाढतं, हा अतिशय चुकीचा समज आहे. म्हणजे हे आपल्याला डॉक्टरच सांगत असतात. जेव्हा-जेव्हा आपल्याला अ, गुडघेदुखी, सांधेदुखी असते, तेव्हा डॉक्टर काही योग्य ते आपल्याला एक्सरसाइज सांगतात, की या तुम्ही रोज करा. बरोबर? तसंच काही लोकांचं म्हणणं असतं, की "अरे, कॅल्शियम रोज मला घेतलंच पाहिजे, तरच माझे गुडघे किंवा माझे जे सांधे आहेत ते चांगले राहतील. माझं सांध्यांचं आरोग्य चांगलं राहील." पण आपल्याला माहित आहे का, की खरंच कॅल्शियम फक्त आणि फक्त कॅल्शियम घेऊन आपली हेल्थ जी आहे, सांध्यांची ती चांगली राहील? तर नाही. अजूनही खूप सारे असे आहेत, जीवनसत्व आहेत, की जी आपल्या सांध्यांच्या पोषणासाठी गरजेची असतात. नेक्स्ट. जॉइंट पेन, मेडिसिन्स, बेनिफिट आणि साइड इफेक्ट. आपण बोलतो ना, की जेव्हा-जेव्हा आपल्याला सांधेदुखी असते, बरोबर ना? मग तेव्हा आपल्याला खूप त्रासातून जावं लागतं. खूप वेदना होतात, सूज येते सांध्यांना, त्यांच्या हालचाली होत नाहीत. मग तेव्हा-तेव्हा आपल्याला डॉक्टरकडे जाणं हे गरजेचंच आहे आणि गेलंच पाहिजे, बरोबर ना? त्याशिवाय आपल्याला रिलीफ मिळणारच नाही, आराम मिळणारच नाही. मग आपण जेव्हा डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू करतो, तेव्हा काय होतं, तर ज्या वेदना आहेत किंवा सूज आलेली असते सांध्यांना, ती कमी होते. सांध्यांची हालचाल सुधारते. दाह होत असतो सुजेमुळे शरीराचा, तो कमी होतो आणि आपल्याला क्विक रिलीफ, पटकन आराम मिळतो त्यामुळे, बरोबर? पण कितीही ताबडतोब आपल्याला आराम मिळाला, तरी केव्हा-केव्हा आपण खूपदा असं पाहतो ना, की या पेशंटना सांधेदुखीच्या जेव्हा त्यांची ही ट्रीटमेंट सुरू असते, तेव्हा काही साइड इफेक्ट सुद्धा होत असतात शरीरात. जसं की जेव्हा आपण पेन किलर घेतो, अँटिबायोटिक घेतो,
तेव्हा ऍसिडिटी वाढते. जसं तुमची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे याच्यावर सुद्धा खूप काही अवलंबून असतं ना. काहींची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी असते, मग त्यांना काय होतं, पोटदुखी होणं, ऍसिडिटी वाढणं असं होतं. किंवा काहींचा या पेन किलरचा आपल्या किडनीवर, लिव्हरवर सुद्धा परिणाम होत असतो, बरोबर ना. काहींचा रक्तदाब वाढणं, हृदयावर ताण, किंवा काहींना चक्कर येणं. तर अशा काही जे दुष्परिणाम आहेत ते घडत असतात. आता आपण जेव्हा असं बघतो ना, की काही माणसं म्हणतात, अरे मी तर इतकी वर्ष शुगरची औषधं खातोय, किंवा सांधेदुखीवर औषधं खातोय, इतकी वर्ष मला तर काहीच नाही झालं. पण ताबडतोब काही दिसत नाही तुम्हाला दुष्परिणाम. खूपदा काय होतं, मी आज, आता समजा मी माझ्या 30शी मध्ये मला सांधेदुखी सुरू झाली आणि मी त्याची 20 वर्ष ट्रीटमेंट केली, त्याचे साईड इफेक्ट मला काही दिसत नाही दुष्परिणाम. पण माझी 50शी जेव्हा ओलांडेल ना, तेव्हा कधीतरी मला वाटेल, अरे माझ्या खूप लघवीला त्रास होतोय, किंवा माझी किडनी कुठेतरी डॅमेज होते. जेव्हा आपण बघतो डॉक्टरांकडे जाऊन, की मला असे असे काही दुष्परिणाम जाणवत आहेत, आणि तेव्हा आपण दुसरी ट्रीटमेंट चालू करतो. मग हे जे साईड इफेक्ट आहेत किंवा परिणाम आहेत ते आपल्याला ताबडतोब दिसत नाहीत, तर खूप वर्षांनी दिसतात. आणि कुठे ना कुठे या अँटीबायोटिकचा किंवा पेन किलरचा काही ना काही परिणाम आपल्या शरीराच्या आत होत असतो, जो नंतर आपल्याला भोगायला येतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण ट्रीटमेंट घ्यायचीच नाही, बरोबर ना. ट्रीटमेंट ही महत्वाची आहेच, डॉक्टरकडे जाणं महत्वाचंच आहे. तोपर्यंत आपल्याला आराम मिळणार नाही. पण त्यातल्या त्यात आपण काहीतरी असं सोल्युशन काढू की डॉक्टरच्या ट्रीटमेंट सोबत ही औषधं आपल्याला कमी कशी करता येतील. नेक्स्ट. आणि जसं बोलतो ना, डॉक्टरची जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला कसं तात्पुरता आराम मिळतो, बरोबर ना. म्हणजे आपण पेन किलर्स घेतो, औषधं, इंजेक्शन घेतो, पण तेव्हा आपल्याला ताबडतोब आराम मिळतो, पण हा कायमचा उपचार होत नाही. म्हणजे काही कालांतराने आपली औषधं बंद केली की पुन्हा आपल्याला ते दुखणं सुरू होतं. म्हणजे हा तात्पुरता आराम झाला. पण आपल्याला खरा उपचार किंवा कायम स्वरूपी उपचार करायचा आहे. म्हणजे कसं, तर आपल्याला मूळ कारणांवर उपचार करायचे आहे, बरोबर ना. जसं आपण बोलतो ना, एखादं छोटस बाळ आहे, त्याला आपण खूपदा अशा गोष्टी शिकवत असतो, की असं कर, तसं कर, तसं कर. आणि ते आपल्या सांगण्यातून, बोलण्यातून खूपदा शिकत असतं. पण एक वेळ अशी येते ना, की ते स्वतःचा स्वतः निर्णय घेऊ लागतं बाळ, बरोबर ना. पण त्याचे तेव्हा घेतलेले जे निर्णय असतात ना, ते कुठेतरी मूळ आपण जे त्याला शिकवतो, लहानपणापासून संस्कार देतो, ते आपल्याला त्याच्या त्या निर्णयांमध्ये दिसून येतात. मग तसंच कुठेस असं असतं ना, की आपल्याला जे सांध्यांवर उपाय करायचे, तो आपल्याला मूळ कारण त्याचं शोधून काढायचं, आणि त्या मूळ कारणावर आपल्याला योग्य तो उपचार घ्यायचा आहे. ही जी तात्पुरता आराम जो मिळतो आपल्याला पेन किलर वगैरे घेऊन किंवा डॉक्टरांची औषध देऊन, ती आपल्याला सुरूच ठेवायची आहेत. पण त्यासोबत आपण कुठेतरी म्हणतात ना, व्यायाम करणं, फिजिओथेरपी, किंवा आपला जो आहार आहे किंवा आपली जी जीवनशैली आहे ती बदलणं, हे खूप अपेक्षित आहे. म्हणजे आपण स्वतःला बदलणं खूप गरजेचं आहे. औषधं त्यांच्या जागेवर आहेत, ती त्यांचं काम करतीलच, पण मी स्वतःसाठी, माझ्यासाठी काय करेन याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण जे डॉक्टरांनी दिलेले सल्ले असतात, की बाबा नाही, तुम्हाला व्यायाम वेळेवर केलाच पाहिजे, किंवा तुमचा आहारात बदल करणं गरजेचं आहे, तुम्हाला आता वजन कमी करणं गरजेचं आहे, तेव्हा तुमचे स्नायू अधिक बळकट होतील, किंवा स्नायूंची हालचाल चांगली होईल आणि तुम्हाला दीर्घकाळ आराम मिळेल. हे करणं खूप गरजेचं आहे. पुढे नेक्स्ट. आणि मग आता जेव्हा आपण बघतो ही कारणं खूप सारी आपण पाहिली, तर या प्रत्येकामध्ये आपण जे आपल्या हाडांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण जे काही बघितले, कोणकोणते आजार बळवतात, ते आजार बळवण्याची कारणं काय आहेत, मग त्या प्रत्येकामध्ये आपण एक गोष्ट आपल्याला कॉमन दिसते, कोणती, तर आपला आहार, बरोबर ना. आपला आहार योग्य असणं गरजेचं आहे. मग आम्ही काय करतो, तर आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट लोकांना शिक्षित करणं, प्रशिक्षित करणं, त्यांच्या चुकीच्या धारणा ज्या आहेत त्या दूर करणं, आणि त्यांना मुळापासून एखादा आजार बरा करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात काय बदल केले पाहिजेत, आपल्या जीवनात काय बदल केले पाहिजे, हे शिकवणं हा आमचा मुख्य हेतू आहे. मग जसं आम्ही पहिलं बोलतात ना, डाएट, डाएट कसा असायला पाहिजे, तर
जंक फूड, आपण जे बोलतो बाहेरचे पदार्थ, अन्नपदार्थ मिळतात. मुलं आता बहुतेक वडापाव खा, समोसा खा, बर्गर खा. हे खूप सारं मुलांना आणि खूप आवडतं हे. बरोबर ना? केक वगैरे असं. आणि मग असं फूड खाल्ल्याने काय होतं? वेदना वाढतात, शरीरात सूज वाढते. आणि मग यासाठी आपल्याला काय घेणं गरजेचं आहे? तर एक पौष्टिक आहार, जो आपले सांधे मजबूत करेल. त्यानंतर डायजेशन, आपली पचन क्रिया, खूप साऱ्या गोष्टी आपण बोलतो ना, की आपलं जे पोट आहे, सगळ्या आजारांचा जो उगम आहे, उगमस्थान ते आपलं पोट आहे. राईट? सगळ्या आजारांचे जे रोगजंतू आहेत, टॉक्सिन्स आहेत, ते सगळे आपल्या पोटात आहेत. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं ठरतं ते आपल्या पोट, आपलं डायजेशन, आपली चयापचय क्रिया. बरोबर ना? मग आपलं पचन कसं आहे यावर सुद्धा खूप काही डिपेंड असतं. जर आपलं पचन चांगलं असेल, तर काय होतं? आपल्या शरीरामध्ये जास्त विषारी टॉक्झिन्स, विषारी द्रव्य जी आहेत, ती साठून राहत नाहीत किंवा शरीराला सूज येत नाही. बरोबर ना? आणि आपली सांध्यांचे आरोग्य सुधारते. त्यानंतर वजन. जसं आपण बोलतो जास्त वजन, तेवढा आपल्या गुडघ्यांवर आणि कमरेवर जास्त ताण पडणार. बरोबर ना? आणि म्हणून आपलं वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जर आपण वजन नियंत्रण ठेवू, तर आपल्या वेदना पण कमी होतील आणि शरीराची किंवा सांध्यांची जी होणारी झीज आहे, ती सुद्धा कमी होईल. नेक्स्ट. आणि मग आता आपण याच्यावरती उपाय करायचा म्हटलात, आपली कोणालाही जर सांधेदुखी आहे, तुमची ट्रीटमेंट सुरू आहे, ती आहेच. पण त्याच्यासोबत जसं मी म्हणाले, की मी स्वतः माझ्यासाठी काय करू शकते? आपण स्वतःसाठी काय केलं पाहिजे? तर आपण काय करू शकतो? तर आपण आपल्या शरीराची जी सूज आहे, ती कमी करणं गरजेचं आहे. तेव्हा आपले म्हणतात ना, सांधे व्यवस्थित हालचाल करू लागतील. सर्वात महत्वाचं हेच होतं ना, की सांध्यांना सूज येते आणि त्यांची हालचाल कमी होते. मग आपल्याला जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये फळे, भाज्या, हळद, हळदीचं प्रमाण असणं गरजेचं आहे. ओमेगा 3, मग हे जेव्हा असतं ना, हे सगळे अँटी इन्फ्लेमेटरी डाएट, म्हणजे आपल्या शरीरातली सूज कमी करण्यासाठी हे पदार्थ खूप मदत करतात. शरीराचा दाह कमी होतो. बरोबर? आणि आपल्याला काय नाही खायचं, तर आपल्याला जंक फूड खायचं नाहीये. म्हणजे जे मुलं जसं मी सांगितलं बाहेरचं प्रोसेसिंग फूड वगैरे खातात, ते खायचं नाहीये. साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे. आणि फ्राईड, तळलेले वगैरे जे पदार्थ आहेत, ते खूप कमी करायचे आहेत. मग असं आपण केलं तर कुठे काही अंशी आपल्या शरीरातली जी सूज आहे, ती कमी होऊ लागते. त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणे खूप गरजेचे आहे. रोज चालणे गरजेचं आहे. बरोबर? आपण म्हणतो, "अरे, एवढा वेळ कुठे आहे?" पण नाही, जर आपल्याला आपल्या शरीरासाठी आज आपण वेळ दिला नाही, तर पुढे खूपच उशीर होतो. बरोबर ना? आणि म्हणून रोज थोडंसं चालणं, एक्सरसाइज करणं, व्यायाम हलकासा व्यायाम करणं, स्ट्रेचिंग करणं, योगा करणं. मग यामुळे काय होतं, की आपल्या शरीराची सूज आणि जो कडकपणा येतो ना, आपल्या स्नायूंमध्ये जो ताठरपणा येतो, तो काही अंशी कमी होतो. तसंच आपलं वजन जर आपण कमी केलं, वजन जे आपण कंट्रोलमध्ये ठेवलं, तर काय होतं, आपल्या सांध्यांवर पडणारा ताण कमी होतो. तसंच आपली जी पचनक्रिया सुधारली चांगली, तर काय होतं, आपली गट हेल्थ जी आहे, पोटाचं स्वास्थ्य चांगलं राहतं. बरोबर ना? आणि मग पोटाचं स्वास्थ्य जर माझ्या चांगलं असेल, तर काय होणार आहे? माझे सांधे निरोगी राहणार आहेत. त्यानंतर आपल्याला पुरेशी झोप 7 ते 8 तास, जेव्हा असं म्हणतात ना, की आपण जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय काम चालू असतं? रिपेअरिंगचं काम सुरू असतं. आपण बोलतो ना, जेव्हा आपण रस्त्यावरती चालतो, बरोबर? मग रस्त्याची जी कामं असतात ती केव्हा होतात? रात्री होतात. का? तर गाड्या वगैरे येणं खूप कमी असतं किंवा बंद असतं. तेव्हा रिपेअरिंगची कामं होतात. आणि तसंच काहीसं आपल्या शरीराचं पण आहे. जेव्हा रात्री आपण झोपतो शांतपणे, तेव्हा आपल्या शरीराची रिपेअरिंगची कामं सुरू असतात. बरोबर? आणि म्हणून पुरेशी झोप घेणं हे सुद्धा सांध्यांच्या स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यानंतर स्ट्रेस, खूप, खूप, खूप ताण, आपण म्हणतो ना, जसं खूपदा माणसं म्हणतात, "अरे, मी एवढं काम करतो, हे करतो, ते करतो, कसलं मला व्यसन नाहीये, तरी मला हे आजार का माझ्या मागे लागले?" असं खूपदा आपण ऐकतो काही लोकांच्या तोंडून, हो ना? आणि मग याचं हेच कारण असतं, की स्ट्रेस, खूप खूप ताण आणि तणाव असतो त्यांच्या आयुष्यात, किंवा एखाद्या काम घेतलं, की त्याचा खूप ताण घेतात, की नाही मला हे आता पूर्ण करायचंच आहे किंवा असं केलं पाहिजे, तसं. आणि मग या स्ट्रेसमुळे खूपदा काय होतं, आपल्या शरीराचा जो समतोल आहे तो ढासळतो आणि खूप साऱ्या आजारांचा आपल्याला
सामना करावा लागतो. आणि तसंच आहे, पुरेसं पाणी पिणं फार गरजेचं आहे. जसं मी आधी पण सांगितलं, की जेवढं पाणी आपल्या शरीरात जास्त जाईल तेवढं काय होतं, आपलं लघवीचं प्रमाण वाढतं आणि लघवीचं प्रमाण वाढतं तेवढे टॉक्झिन्स काय होतात, आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जातात. नेक्स्ट. आणि मग सायंटिफिक मेथड म्हणजे आपण जे काही करतो ते विज्ञानाला धरून जर केलं तर आपल्या सांध्यांचं आरोग्य आपण खूप चांगल्या प्रकारे टिकवून ठेवू शकतो, बरोबर ना? जसं मी सांगितलं की कार्टिलेजचं पोषण कमी होतं, मग त्या कार्टिलेजच्या पोषणासाठी मला काय करायला पाहिजे, तर आपली जी शरीराच्या हालचाली आहेत त्या व्यवस्थित करणं, एक्सरसाइज करणं, बरोबर, स्ट्रेचिंग करणं. आणि हे सगळं करणं आपल्याला स्वतःला किंवा स्वतःच्या मनाने मी काहीही करणं चुकीचं आहे. मग अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीला या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे, अशा व्यक्तीच्या मतानुसार किंवा त्यांना विचारून आपण या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर आपलं जे वेट मॅनेजमेंट आहे, आपला जो BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स जो आहे, म्हणजे आपली वजन आणि उंची यानुसार जर आपलं वजन असेल तर काय होतं, योग्य वजन असेल तर आपल्या सांध्यांवरती ताण कमी पडतो आणि आपल्या गुडघ्यांवरती ताण कमी पडतो. त्यामुळे काय होतं, ही सांधेदुखी आपल्याला बरीचशी टाळता पण येते, बरोबर ना? त्यानंतर अँटी इन्फ्लेमेटरी न्यूट्रिशन म्हणजे आपला जो आहार आहे, जसं मी सांगितलं, शरीराची सूज कमी करणारा आहार आपल्याला खायचा आहे. जसं आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन हवं आहे, कॅल्शियम हवं आहे, व्हिटॅमिन डी हवं आहे, ओमेगा पाहिजे. त्यामुळे काय होतं, सांधे आपले मजबूत होतात. त्यानंतर आपली जी बसण्याची आहे पद्धत ती योग्य असणं गरजेचं आहे, बरोबर ना? योग्य पद्धतीने बसणं, योग्य पद्धतीने उठणं. त्यानंतर चुकीची जी शरीराची ठेवण असते ना, कसंही बसणं, कुठेही वाकणं, यामुळे सुद्धा आपल्या सांध्यांची झीज होते. त्यानंतर योग्य झोप घेणं, 7 ते 8 तास झोप घेतली की आपले सांधे दुरुस्त होत असतात. त्यानंतर आपलं पचन, डायजेशन चांगलं होत असेल तर आपल्या शरीरामध्ये वेदना खूप कमी होतात. आणि तसंच ही जी आपण सुरुवातीपासून काळजी घेतली ना, तर आयुष्यभर म्हणजे आपण बोलतो की अरे, मला तर आता काहीच होत नाहीये, मग मी काय गरज आहे एवढी हे करण्याचं, किंवा हा आहार खा, तो आहार खा, ह्या गोष्टी पाळण्याची काहीच गरज नाही. पण नाही, जर मी सुरुवातीपासून काळजी घेईन तर मला पुढचं जे आयुष्य आहे ते माझं चांगलं जाईल किंवा एकदम सुरक्षित होईल. नेक्स्ट. आणि मग काय असतं माहितीये, आता जसं मी सांगितलं की आपल्याला खूप सारं नॉलेज असतं, आपल्याला खूप गोष्टी माहित असतात, मला काय खाल्लं पाहिजे किंवा मला जर संधिवात आहे, मला काय टाळलं पाहिजे. पण खूपदा काय होतं की या गोष्टी आपल्याला करणं शक्य होत नाही. आपल्या धावपळीच्या जीवनामुळे म्हणा किंवा बरीच काही कारणं असू शकतात, तर या गोष्टी आपल्याला एकट्याला करणं शक्य होत नाही. मग जसं की मी सांगितलं, आमचा मुख्य हेतू काय आहे, आरोग्यवेव आणि द वेलनेस विला, आमचा मुख्य हेतू आहे लोकांना प्रशिक्षित करणं. आणि जी कामं आपण एकटे करू शकत नाही किंवा एकटे करून आपण बोलतो ना, काही आता मी ठरवलं की मला रोज व्यायाम करायचा आहे सकाळी उठून, माझ्या नवीन वर्षाचं मी असं असं ठरवलंय की मी रोज अर्धा तास तरी एक्सरसाइज करणार. मग मी एकटी काय करते, 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 4 दिवस गेले आणि त्यानंतर आपण कंटाळा करतो. अरे बस, आज वेळ नाही, आज मला लवकर जायचंय, किंवा आज झोप लवकर मी उशीर केला उठायला, त्यामुळे आजचा व्यायाम राहू दे, उद्या बघूया. मग अशा पद्धतीने आपण काय करतो, टाळाटाळ करतो, जेव्हा काही गोष्टी आपण एकटे करायचा विचार करतो. मग आमची कम्युनिटी इथे काय करते, तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करते, बरोबर. आणि ते रेग्युलर करण्यासाठी त्याचा आम्ही पाठपुरावा करतो सतत. त्यानंतर सपोर्ट, तुम्हाला जेवढी जेवढी मदत लागते तेवढा तेवढा सपोर्ट आम्ही करत असतो तुम्हाला, जेणेकरून सतत तुमच्या संपर्कात राहिल्यामुळे, सतत तुम्हाला मार्गदर्शन केल्यामुळे काय होतं की आपण ते कंटिन्युअस करू लागतो आणि हळूहळू ती आपल्याला काय होते, सवय लागून जाते, बरोबर. आणि मग आमचं जे आरोग्यवेव आणि वेलनेस विला आहे, तर आमच्या काही ऑफर्स असतात की आता आम्ही तुम्हाला, जेव्हा आम्हाला तुम्ही कनेक्ट करता तेव्हा आम्ही तुम्हाला योग्य ते असं तुम्हाला हेल्थ एज्युकेशन देतो, तुम्हाला प्रशिक्षित करतो की तुमच्या शरीरासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे तुम्हाला सांगतो, मार्गदर्शन सतत करतो. तुमचं पोट
किंवा तुमची जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, सूज शरीराची कमी करण्यासाठी, जॉईंटच्या हेल्थसाठी तुम्हाला कोणता आहार घेतला पाहिजे, हे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. त्यानंतर एक सिंपल लाईफस्टाईल म्हणजे एक साधं, सरळ आणि सुरक्षित जे आयुष्य आहे ते जगण्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतो. बरोबर. आणि मग अशा प्रकारे आपल्या ज्या भारतीय आणि सायन्स बेस्ड पद्धतीप्रमाणे आम्ही तुम्हाला खूप सारं नॉलेज देतो, जेणेकरून तुमचं आहार विहार या सगळ्या गोष्टी आम्ही परफेक्ट करून द्यायला मदत करतो. नेक्स्ट. आणि मग जर आता मी जे काही 40 ते 45 मिनिटात आपल्याला सांगितलं की आपल्या सांध्यांचं जे आरोग्य आहे ते आपण बघितलं तर कुठे ना कुठे आपल्या खाण्यावर, आपल्या वजनावर खूप डिपेंड करतं. म्हणजे जसं आपलं जे खाण्याची पद्धत आहे, लाईफस्टाईल आहे, खूप चुकीची झालेली आहे. हल्ली आपण बोलतो ना, एक छोटंसं बाळ 2-3 वर्षाचं झालं की ते हट्ट करत असतं, मला हे घरचं जेवण नको, मला बाहेरचं हवंय, ते हवंय. आणि आई वडील त्यांचे ते लाड पुरवतातही. आणि मग पुढे जाऊन त्याचा खूप मोठा एक त्रास सहन करायला लागतो त्या बाळाला म्हणा, आणि त्या बाळामुळे त्याच्या आई वडिलांसुद्धा. बरोबर ना? आणि मग आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवण्यासाठी काय करू शकतो? बरोबर. आणि हेच आम्ही लोकांना की तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या योग्य अशा गोष्टी तुम्हाला सांगतो की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात जर सतत तुम्ही आजारी आहात आणि तुमची ट्रीटमेंट सुरू आहे किंवा तुमचे सतत रेग्युलर तुम्हाला पेन किलर सांधेदुखींसाठी घ्यावे लागत आहेत आणि तात्पुरता आराम मिळतोय, खूप सारी औषधं कंटिन्युअस चालू असल्यामुळे त्याचा आणखी कुठेतरी आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असतो, शरीरामध्ये काहीतरी किडनीवरती वगैरे त्याचा साईड इफेक्ट होत असतो. आणि मग त्यामुळे आणखी आणखी नवीन दुसऱ्या दुसऱ्या रोगांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. आणि मग हे टाळण्यासाठी आम्ही आरोग्य वेव आणि द वेलनेस विला तुम्हाला जे आपले भारतीय पद्धतीने आणि आयुर्वेदाला धरून अशा काही गोष्टी सांगतो की ज्यामुळे तुम्ही तुमचं रेग्युलर जे रुटीन आहे ते सुधारू शकता. तुमचं खाणं पिणं किंवा तुमच्या झोपेच्या वेळा किंवा तुमचा व्यायाम, आणि तो व्यायाम ही कसा करायचा, तुमच्या हेल्थ जॉईंट, तुमच्या सांधेदुखीसाठी कोणता व्यायाम योग्य आहे, जो तो आम्ही तुमच्याकडून करवून घेतो किंवा त्याच्या आम्ही तुम्हाला ऑनलाईन जी आमची कम्युनिटी आहे तिथे ऍड करून मार्गदर्शन करतो योग्य ते. तर जर तुम्हाला खरोखर आम्हाला ऍड होऊन आणखी माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आमचं जे हेल्थ एक फ्री आम्ही हेल्थ कॉन्सल्टेशन फ्री देतो, तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर ऍड व्हा आणि फ्री टाईप करून एक फ्री हेल्थ चेकअप तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. सो एवढं बोलून मी इथेच संपवते. आता जसं मी सांगितलं ना, आमचे आजचा जो 2 जानेवारीचा जॉईंट हेल्थ आणि पेन रिलीफ वरती आपण सांगितलं, लोकांना अवेअर करणं हेच आमचा मुख्य हेतू असतो. 9 जानेवारीला आम्ही डायबिटीस आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वरती आहे सेशन. त्यानंतर 16 जानेवारीला किड्स न्यूट्रिशन अँड फॅमिली वेलनेस वर आहे. 23 जानेवारीला इम्युनिटी अँड इन्फ्लेमेशन, जसं आपली रोगप्रतिकार शक्ती आणि सूज येणं शरीराला, आणि 30 जानेवारीला कोलेस्ट्रॉल. असे विविध कार्यक्रम हे जे सेशन आहेत आमचे महिनाभर प्रत्येक हप्त्याला आम्ही अरेंज करत असतो, जेणेकरून आम्ही लोकांना जास्तीत जास्त त्यांच्या हेल्थ विषयी अवेअर करावं, त्यांना समजून द्यावं. सो थँक्यू. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. ग्रेट. थँक्यू सो मच गीता मॅम. आज तुम्ही खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन शेअर केली. जॉईंट पेन फक्त मेडिसिनमुळे नाही, पण राईट लाईफस्टाईल, राईट फूड आणि मुवमेंटमुळे सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतो, हे आज क्लिअरली समजलं. फ्रेंड्स, आज जे काही तुम्ही ऐकलं ते फक्त ऐकून विसरू नका, ते डेली लाईफमध्ये अप्लाय करा. जर तुम्हाला जॉईंट पेनवर अजून गायडन्स पाहिजे किंवा हेल्थ रिलेटेड सपोर्ट पाहिजे तर आमच्या टीमशी कनेक्ट राहा. तुम्ही सगळे आज टाइम काढून जॉईन केला त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. टेक केअर ऑफ युअर जॉइंट, स्टे ऍक्टिव्ह आणि पेन फ्री लाइफ जागा. थैंक यू एंड गुड नाइट. एक हम फोटो खींच लेंगे, अगर आप सब लोग स्माइल कर सकें तो प्लीज. या एंड अगर आप कैमरा ऑन कर पाए तो एक फोटो हम खींचना चाहेंगे. 1
2, and 3. All right, smile. Great. Thank you so much. We will see you in the next seminar. Bye.